हा मंडळी, तुम्हाला जो पक्षीचा आवाज आहे तो परिचयाचा वाटतोय का? अर्थात तो कोकिळेचा आवाज आहे. बघितलं ना, मार्च एप्रिल मे हा सीझन आला की कोकिळेचं गाणं आलं. मंडळी, आता आलो आहे सिद्धिविनायकला. एवढ्या पिशव्या आहेत ते घेऊन आलो आहे. सोबत पाण्याची बाटली पण फिरवावी लागते आपल्याला, कारण गरमीमुळे ना तहान जास्त लागते. आणि होते काय, तहान लागली ना की सारखं पाणी पिऊन पिऊन पोट फुगतं. आणि पण पाणी तर पिणं गरजेचं आहे. तर मी कमी पितो. आता इथं आले म्हणून पितो, नाही तर सकाळी फक्त एकदा पियालो होतो तेवढंच, त्याच्यानंतर नाही पाणी पियालो. आणि आता तर चला, आता पटापट पाणी पिऊ, दूध टाकू आणि घरी जाऊ. तर दूध वगैरे वाटून आलो आणि इथे मस्त की आता नाश्ता करायला बसलो आहे. इथे बघा दूध घेतलं आहे, चपाती आहे आणि आज कसली भाजी आहे समीक्षा? राजमा. मला तर काही आवडत नाही, समीक्षाने बनवलं आहे खरं, पण ठीक आहे. राजमा जसं मी मोस्टली कधी खाल्लेला पण नाही आणि आवडत पण नाही. 1-2दा खाल्लेली ती भाजी, ते जास्त नाही. ठीक आहे, अण्णाला कधी नाही म्हणून नाही, बरोबर. मंडळी, जरा खाली गेलेलो, जरा असंच दूध आलं, दूध संपलं होतं तर बोललं दूध घेऊन जाऊया. आता घरी चाललो, कारण खाली थांबायची काय कॅपॅसिटी नाही. नसतं आलो ते परवडलं असतं. हां, गॉगल आणि टोपीचा पण निभाव लागत नाही या गरमीपुढे. एवढी गरमी आहे, पण घरात बरं वाटतं. हां, चला जाऊया. हा रस्ता, आता मी ज्या रस्त्याने येतो तो रस्ता आता सध्या बंद आहे, काम चालू आहे ना. हो दे रे बाबा लवकर काम. हां, बरं, कित्येक महिने लोकांचे हाल चाललेत. बघितलं माझ्या पाठच्या उन्हाने, तुम्हाला लक्षात आलंच असेल. आपण जाऊया. मंडळी, जेवण वगैरे झालं आहे आणि आता बसलो आहे. तत्पूर्वी मंडळी, आता गेल्या 2 दिवस टी व्हीवरच्या बातम्या ऐकताना युद्धाबद्दलच्या बातम्या ऐकतोच आहे आपण. शेअर मार्केट आजही देखील डाऊन आहे. पण एक गोष्ट ऐकून एक पुराणातली गोष्ट आठवली मला. एकदा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती ह्या गप्पा मारत बसले होते. दोघंही गप्पा मारत बसले होते. गप्पा रंगात आल्या होत्या. गप्पा मारता मारता पार्वतीजींनी शंकरांना एक प्रश्न विचारला की रावण तुमचा एवढा मोठा भक्त, लाडका भक्त, निस्सिम भक्त एकदम, आणि तरीही तुम्ही त्याला महापापाचं धनी का केलं? त्याने असं काय केलं होतं? त्यावर भगवान शंकर शांतपणे म्हणाले, हे बघ पार्वती, पाप हे 3 प्रकारचे असतात. एक साधारण पाप, ज्याच्यामध्ये चोरी, फसवणूक असे छोटेसे गुन्हे येतात. त्याच्यानंतर अतिसाधारण पाप म्हणजे अतिमहापाप, पाप त्याच्याहून वरचं स्टेज. त्याच्यामध्ये अपहरण, खून ह्याच्यासारखे गुन्हे येतात. तर पार्वतीजी म्हणाल्या, अहो मग रावणाने तर अपहरण केलं होतं, त्याला तरी पण त्याच्यावर महापाप का दाखल झालं? तर तरी त्याला तुम्ही महापापी का बनवलं? त्याने अपहरण केलं होतं. त्यावर भगवान शंकर नीट हास्य केलं त्यांनी आणि म्हणाले, बरोबर आहे तुमचं, त्याने अपहरण केलं आणि त्याला महापापाचं धनी नसतं केलं. जर त्याने नुसतं अपहरण, रावण बनून जर सीता मातेचं अपहरण केलं असतं तर त्याला महापापाचं धनी नसतं व्हावं लागलं. पण त्याने असं जे पाप केलं ज्याचे परिणाम अनादी काळापर्यंत चालत राहतील. अनादी काळापर्यंत लोकांच्या श्रद्धेला तडा गेला त्याने, कारण त्यांनी सीतामातेचं अपहरण हे साधू बनून केलं. लोकांच्या श्रद्धेला तडा दिला. लोक आता विश्वास ठेवणार नाही सहजासहजी साधू संतांवर. साधू संत हे धर्माचा पाया रचणारे एक महत्त्वाचे घटक आहेत आणि
त्याने साधू बनूनच लोकांच्या विश्वासाला तडा दिला आणि ह्याचे परिणाम दूरगामी अनंत काळापर्यंत प्रत्येक युगामध्ये चालू राहतील. बरोबर आहे मंडळी. भगवान शंकर किती दूरदृष्टी प्राणाने ते म्हणाले होते. शेवटी ते महादेव आहेत, देवादिदेव. तसंच काहीसं मंडळी 2 दिवस ज्या न्यूजवर बातम्या येत आहेत, अहो गरीब माणसं, साधी माणसं, कष्टकरी माणसं आपल्या समस्या राजासमोर मांडतात. त्या त्याच्याकडनंही सुटल्या नाहीत तर ते त्याच्या दैवताला शरण जातात. साधू, संत, समुपदेशक यांना आपल्या व्यथा सांगतात, त्यांच्याकडनं सल्ला घेतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. कुठेतरी कोणीतरी आपल्या व्यथा ऐकणारा आहे, त्या व्यक्तीमध्ये ते देव शोधतात, त्याला शरण जातात, त्याला गुरु मानतात. पण तुम्ही धर्माचं हे कातडं पांघरून लबाड लांडग्यासारखे जर सामान्य लोकांचे लचके तोडत असाल ना, तर कोण विश्वास ठेवणार आहे या साधू परंपरेवर? अहो, आमच्या संस्कृतीचा पाया ज्या साधू संतांनी रचला आणि तुम्ही त्यांचंच नाव घेऊन जर फसवत असाल, फसवणूक करत असाल, तर आम्ही सामान्य माणसाने कुणाला शरण जायचं? कुणाकडे बघायचं आशेने? लोक तुमच्याकडे आशेने बघत होती आणि त्याचा तुम्ही गैरफायदा घेत त्यांच्या सगळ्या श्रद्धेला तुम्ही पायदळीत उडवलं. भोंदूगिरी करून, अक्षरशः भोंदूगिरी करून कित्येक जणांच्या अडचणींचा तुम्ही गैरफायदा घेतला. तुम्हाला जर अशी शिक्षा, मला वाटतं मृत्यूदंडापेक्षाही जास्त काहीतरी शिक्षा झाली पाहिजे. जसे शंकर भगवान म्हणाले ना की एखाद्या पापाचा परिणाम जर अनादी काळापर्यंत राहत असेल ना, तर त्याचा धर्मावर परिणाम होतो, लोकांच्या श्रद्धेवर परिणाम होतो. तसंच तुम्हाला अशी शिक्षा दिली पाहिजे ना की अनादी काळापर्यंत हे पाप कोणी करायला धसावलं नाही पाहिजे. विकृत एखादा वेडा माणूस असतो, अडाणी माणूस असतो, समजू शकतो. अरे तुम्ही तर वेल एज्युकेटेड माणसं ना, हे असं करताय? मंडळी, हे तर झालं त्यांच्या भोंदूगिरीचं. पण आपण अशा भोंदूगिरीला अक्षरशः चांगली माणसं शरण जात आहेत, चांगली माणसं फसत आहेत. खूप वाईट आहे. समाजाला कुठेतरी भयानक तुम्ही एका बाजूला घेऊन जात आहे. पोलिसांनी, शासनाने, प्रशासनाने याची योग्य ती चौकशी करावी, त्याला कठोरातलं कठोर शासन द्यावं, जेणेकरून अशी कोणाची हिंमतच होणार नाही असा गुन्हा करण्याचा. मन सुन्न होतं. असो मंडळी, मला जे बोलायचं होतं ते आपल्या प्लॅटफॉर्मवर बोललो मी. कुणाच्याही भावना वगैरे दुखवायच्या नव्हत्याच मला, आणि नाहीच. असो, चला तुर्तास तरी या गंभीर विषयाच्या नोटवर आपण थोडंसं वातावरण सरळ करू. चांगलं होईल, सगळं पॉझिटिव्ह होईल. आणि खरंच समाजात जशी वाईट लोकं आहेत तशी चांगली लोकं देखील आहेत. म्हणून समाज एका आशेवर टिकून आहे आणि या आशेवरच या जग चालू आहे. शेवटी तो ईश्वर सगळ्यांचा न्याय करत असतो. असो, तुर्तास तरी मंडळी, ह्या आता इथे तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, आनंदी राहा, मजेत राहा आणि आपले व्हिडिओ बघा. आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, शुभरात्री.